बिहारमध्ये अखेर भाजपची सत्ता स्थापन होणार आहे। भाजपचे सम्राट चौधरी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत। भाजपच्या विधिमंडळ दलाच्या बैठकीमध्ये सम्राट चौधरींचं नाव निश्चित करण्यात आले आहे। बिहारमधली एक मोठी बातमी आपण बघतोय। मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर आता भाजपचे सम्राट चौधरी हे नवे मुख्यमंत्री असणार आहे। आपण बघतोय की बिहारमध्ये एक मोठा कालावधी हे नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होते। 2005 पासून 2026 पर्यंत नितीश कुमार यांनी बिहारच्या राजकारणावर एकहाती हुकूमत गाजवल्याचं पाहायला मिळालं आणि आता अखेर त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। ते राज्यसभेवर खासदार झालेले आहेत आणि आता सम्राट चौधरी हे भाजपचे आमदार, भाजपचे बिहारमधले नेते बिहारचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत। भाजपच्या विधिमंडळ दलाच्या बैठकीमध्ये सम्राट चौधरींचं नाव निश्चित करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता सम्राट चौधरी हे नवे मुख्यमंत्री होतील। अभी विजय सिन्हा जी ने जो प्रस्ताव रखा है मैं उसका समर्थन करती हूँ। आदरणीय शिवराज जी, आदरणीय वीर संतोष जी, आदरणीय विनोद तावड़े जी, संजय सरावगी जी, दीपक प्रकाश जी, सिन्हा यांनी सम्राट चौधरी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि त्याला एकमतानं पाठिंबा देण्यात आलेला आहे। माननीय सांसदगण, सभी विधायक भाइयों बहनों, आज अभी हम सब लोगों के सामने विधानमंडल दल की इस बैठक में नेता के लिए श्री विजय सिन्हा जी ने श्री सम्राट चौधरी जी का नाम प्रस्तावित किया है। मैं भी सम्राट चौधरी जी के नाम की प्रस्तावना का समर्थन करता हूं। तर सम्राट चौधरी यांचा मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथविधी होणार आहे। बिहारचे भाजपचे मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी यांचा शपथविधी होईल। जवळपास 2005 पासून 2026 पर्यंत नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत। जवळपास 21 वर्ष त्यांनी मुख्यमंत्री भी हैं और नेता के रूप में प्रस्ताव दिया गया है, हम उसका हृदय से समर्थन करते हैं। सम्मानित मंच, आज भारतीय जनता पार्टी के विधायक दल के नेता के रूप में माननीय विजय सिन्हा जी के द्वारा जो प्रस्ताव दिया गया है, पुरजोर तरीके से मैं उस प्रस्ताव का समर्थन करता हूँ। इस विश्वास के साथ कि नीतीश जी बिहार को जहाँ ले जा रहे थे उससे भी आगे ले। त्यामुळे नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर आता सम्राट चौधरी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत।